नाशिकचे भूषण श्री कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच वेळेला नाशिकमध्ये संमेलन मराठी संमेलन भरतं आहे। ह्या अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही नाशिकच्या कुसुमाग्रज गार्डनमध्ये उभे आहोत। ह्या गार्डनची दुरावस्था बघाल तर डोळ्यातनं पाणी येईल। ज्या माणसाने ह्या नाशिकच्या योगदान दिलं त्या माणसाच्या कविता अशा धुळकात तुटलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत। ॲक्च्युली यांनी कोणता तरी प्लांट चालू करण्याकरता सिवेज प्लांट चालू करण्याकरता ह्या कविता आणि सगळे त्याचे फलक हे तोडून बाजूला टाकले, सगळं गार्डन तोडून टाकलेलं आहे। इतकं सुंदर प्रेरणादायी गार्डन आज नामशेष झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथे कोणत्याही नगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं लक्ष दिसत नाही। कारण इथे ना लाईट आहे ना बसण्याची सोय असताना सुद्धा लाईटची व्यवस्था नाही। सगळीकडे अस्ताव्यस्त झाडं पडलेली आहेत, मोठमोठी झाडं मुळापासून तोडून टाकलेली आहेत। ॲक्च्युली हे असं का केलं हे जनतेला कळलं पाहिजे।